नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण वचन या घटकातील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। काल आपण वचन म्हणजे काय, वचनाचे प्रकार कोणकोणते आणि ते ओळखायचे कसे हे शिकलो आहोत। तर आज आपल्याला वचन या घटकातील काही प्रश्न प्रत्यक्ष सोडवून पाहायचे। चला तर आपण प्रश्न सोडवून पाहूया। पहा, पहिला प्रश्न आहे, पुढील पैकी निश्चित एक वचन असलेले नाम कोणते। आता या प्रश्नावरून आपल्याला समजतं की एक वचन असलेला पर्याय आपल्याला काय करायचा आहे, शोधायचा आहे। गाणी अनेक वचन आहे, कारण गाणे गाणी, नाणे नाणी, लाटण लाटणी, बरणी एक असते आणि अनेक वचन बरण्या, म्हणजे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 बरणी। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी एक वचनी नसलेला योग्य पर्याय निवडा। बघा प्रश्न परत एकदा वाचतो, खालीलपैकी एक वचनी नसलेला योग्य पर्याय निवडा। आता मी नसलेला शब्दाच्या खाली रेष ओढली, मुद्दाम म्हणून रेष ओढलेली, कारण इथं असलेला वाचलं की आपला प्रश्न चुकू शकतो, घाई गडबडीमध्ये वाचन चुकतं आपलं। तर एक वचनी नसलेला म्हणजे निश्चित अनेक वचनी शब्द आहे। मग याच्यामध्ये मैदान एक वचनी, भजन एक वचनी, दुकान एक वचनी आहे। प्रश्न असा हा शब्द आहे की त्याचं एक वचन प्रश्न आहे आणि अनेक वचन सुद्धा काय आहे, प्रश्नच आहे, म्हणजे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2। आता पुढे प्रश्न क्रमांक 3 पहा, पुढील पैकी वचन बदलानुसार किंवा वचन बदलाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार विसंगत पर्याय कोणता। आता इथं शब्द आलेला आहे विसंगत। विसंगत म्हणजे संगत नसलेला। या 4 पैकी 3 जणांची संगत आहे, 3 सारखे आणि एक वेगळा आहे। मग विसंगत या शब्दाचा अर्थच आहे वेगळा। मग विसंगत बघूया कोणता। आता बघा इथं लेखन लेखणी, आठवण आठवणी, अडचण अडचणी, म्हणजे हे अनेक वचनाचं उदाहरण आहे, हे अनेक वचनाचं आहे, हे अनेक वचनाचं उदाहरण आहे। तर लाटणी म्हणजे एक लाटणी, हे एक वचनाचं उदाहरण आहे, म्हणून याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, हे उत्तर आहे याचं। आता पहा प्रश्न क्रमांक 4, हा वेगळा प्रश्न, खालील जोड्यांपैकी अयोग्य जोडी कोणती आहे। आता इथं प्रश्न विचारला अयोग्य जोडी, त्याच्याऐवजी चुकीची जोडी, विसंगत जोडी, वेगळी जोडी, असे वेगवेगळे शब्दप्रयोग प्रश्नामध्ये केलेले असतात, फक्त आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी। तर गोंधळून जायचं नाही। अयोग्य जोडी म्हणजे योग्य नसलेली जोडी। आता रजई रजया या जोडीवरून आपल्याला लक्षात येतं की ही एक वचन अनेक वचनाची काय आहे, जोडी आहे। पाहूया सगळ्या जोड्या, सवयी सवया, भुवई भुवया, समयी समया, चारही पर्याय सारखेच वाटतंय। मग आता सारखे पर्याय तर उत्तर वेगळं कोणतं व्हायचं, अयोग्य उत्तर कोणतं आहे। तर पहा रजई रजया हे अगदी बरोबर उत्तर आहे। आता याच्यात थोडी अडचण आहे, भुवई भुवया हे पण बरोबर आहे, समयी आणि समया हे सुद्धा बरोबर आहे। मग हे वेगळं कसं, तर पहा सवयी हा शब्द मुळात असा नाहीच, तो शब्द आहे सवयी, आणि सवयी हा अनेक वचनी शब्द आहे। सवयी हा अनेक वचनी शब्द आहे आणि लिहितात असं। मग याचा एक वचन आहे सवय, सवय सवयी, इथं सवयी आणि सवया, बघा या ई मुळे हा पर्याय चुकीचा आहे, म्हणजे अयोग्य पर्यायाची जोडी आहे पर्याय क्रमांक 2। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची प्रश्नाची भाषा स्पर्धा परीक्षेमध्ये असू शकते वचन या घटकामध्ये। तर हे प्रश्न कसे सोडवायचे, वाचन किती महत्त्वाचं आहे आणि वाचल्यानंतर पर्याय सुद्धा किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला याच्यातून लक्षात येतं। तर अशाच प्रकारचे काही कठीण बहुपर्यायी प्रश्न आपल्याला स्कॉलरशिप नवोदयच्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा NMMSच्या माध्यमातून आपल्याला शिकता येतात आणि अभ्यास करता येतो। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि काही अडचण असतील, काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट करा। धन्यवाद।